आम्ही आता किती दिवस काम करणार, पक्षाची जबाबदारी कोणाच्या तरी हातात द्यावी लागणार, मंत्री गिरीश महाजनांचे निवृत्तीचे संकेत. रत्नागिरी राजापूर नगर परिषदेत महाविकास आघाडीला धक्का, काँग्रेसच्या अफरोज झारी यांचे नगरसेवक पद धोक्यात. झारी यांचे जात प्रमाणपत्र जात पडताळणी समितीने ठरले अवैध. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तपासणार शिवसेना मंत्र्यांचे रिपोर्ट कार्ड. कॅबिनेट बैठकीनंतर उपमुख्यमंत्र्यांनी शिवसेना मंत्र्यांची बोलावली बैठक. आज दुपारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक, शेतकरी कर्जमाफीवर कॅबिनेट बैठकीत चर्चा होणार. अजित पवार यांच्या अपघाताला 6 महिने पूर्ण. 6 महिने झाल्यानंतरही अजूनही तपास संथ गतीने. या आठवड्यात रोहित पवार पुन्हा पत्रकार परिषद घेणार. छत्रपती संभाजीनगरमध्ये आर्थिक गुन्हे शाखेचा फौजदार एसीबीच्या जाळ्यात. निवृत्त फौजदाराकडेच 50,000च्या लाचेची मागणी. छत्रपती संभाजीनगरमध्ये ऑनलाईन काम पूर्ण केल्याशिवाय शिक्षकांचे वेतन नाही. शिक्षणाधिकाऱ्यांच्या आदेशामुळे शिक्षकांमध्ये नाराजी. छत्रपती संभाजीनगरमध्ये ई-केवायसी शिवाय कर्जमाफीचा लाभ नाही. 90,000 शेतकरी प्रतीक्षेत. नीट परीक्षेतील अपयशाच्या नैराश्यातून विद्यार्थिनीची आत्महत्या. साताऱ्यातील कराड तालुक्यातील शेरे येथील घटना. वेताळ बांबर्डे पावशी सीमेवर महामार्गावर जीवघेणा खड्डा. ठेकेदाराचं दुर्लक्ष, अपघाताला आमंत्रण. सध्याच्या पिढीमध्ये केमिकल लोचा. पोलीस आयुक्त विश्वास नागरे पाटील यांचं वक्तव्य. अमरावतीत वाहतूक नियम मोडणाऱ्यांना दणका. 83,000हून अधिक वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई. पुणे मनपाच्या 75 मॉडेल स्कूल शाळांचा मनपा कायापालट करणार. शाळेच्या सुशोभीकरणासाठी झोननिहाय निविदा जाहीर. डीपफेक आणि एआय निर्मिती पोस्टद्वारे बदनामी प्रकरणी नितीन गडकरींना दिवाणी दावा करण्यास हायकोर्टाची परवानगी. मेटा एक्सवर दावा करण्यास परवानगी. जुहू चौपाटीवर कचराचे साम्राज्य. 16 दिवसांपासून परिस्थिती जैसे थे. लोकशाही मराठीचा सलग 16व्या दिवशी रिअलिटी चेक. मोहन भागवत यांचं झेड+ सुरक्षा प्रकरणी सुरक्षा खर्चाबाबतचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात. नागपूर खंडपीठाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान. पुणे महापालिकेचा आणखी एक प्रताप समोर. भर पावसात रंग मारण्याचं काम सुरू. पावसात दिलेला रंग राहील का याची चर्चा सुरू. मुंबईतील काही भागात आज 15% पाणी कपात. पांढरापूर येथील पंपिंग स्टेशनचे तांत्रिक कामासाठी निर्णय. नागरिकांच्या समस्या तातडीने सोडवा. नवी मुंबई पालिकेच्या सभापती शैला पाटलांचे पालिका अधिकाऱ्यांना निर्देश. दिल्लीतील अनेक भागात जोरदार पाऊस. प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा. दिल्लीच्या अनेक भागांसाठी येलो आणि ऑरेंज अलर्ट. पाटण तालुक्यात पावसाचा जोर वाढला. 24 तासात 394 मिलीमीटर पाऊस. महाराष्ट्रात अतिमुसळधार पावसाची शक्यता. हवामान खात्याकडून 22 जिल्ह्यांना अलर्ट. मुंबईला येलो अलर्ट जारी. केंद्राने मागणी मान्य न केल्यास पुन्हा निदर्शने. सीजेपीचा पुन्हा आंदोलनाचा इशारा. एफआयआर मागे घेण्यासंबंधी लेखी हमीची प्रतीक्षा. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.